गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीटू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, नागरी रोड, पंढरपूर। ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर तालुक्याच्या विकासामध्ये वसंतदादा काळे आणि त्यांच्या कुटुंबियांनी दिलेलं योगदान अनमोल असून वसंतदादांनी उभारलेल्या व कल्याणराव काळे पुढे घेऊन जात असलेल्या शिक्षण संस्थांना काही कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी केले। ते वाडीकुरोली तालुका पंढरपूर येथे आयोजित सहकार शिरोमणी वसंतराव दादा काळे यांच्या 81व्या जयंती समारंभात बोलत होते। सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्वर्गीय वसंतदादा काळे यांच्या 81व्या जयंतीनिमित्त शनिवार दिनांक 8 फेब्रुवारी रोजी वाडीकुरोली तालुका पंढरपूर येथील श्रीराम शिक्षण संस्थेच्या प्रांगणात अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे हे उपस्थित होते। तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धनश्री परिवाराचे मार्गदर्शक चेअरमन शिवाजीराव काळुंगे हे होते। कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन होताच मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते प्रशालेच्या प्रांगणातील स्वर्गीय वसंतदादा पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। या कार्यक्रमास पुणे जिल्हा परिषद सदस्य प्रताप आबा पाटील, राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, राष्ट्रवादीचे पदाधिकारी रमेश पाटील, कृषीराज शुगरचे चेअरमन गणेश पाटील, सहकार शिरोमणीचे व्हाईस चेअरमन भारत कोळेकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळे, प्रतिभा देवी पतसंस्थेचे चेअरमन विलासराव काळे, निशिगंधा बँकेचे चेअरमन राजेंद्र जाधव, यशवंत संस्थेचे चेअरमन शहाजी साळुंखे, राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष वर्षाताई शिंदे, तालुकाध्यक्ष अनिल नागटिळक, शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व संचालक, पंढरपूर तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी व सहकार शिरोमणी परिवारातील संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव बाळासाहेब काळे गुरुजी यांनी केलं। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक समाधान काळे यांनी केलं, तर उपस्थितांचे आभार मुख्याध्यापक दत्तात्रय यलमार यांनी मानले। या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रशालेच्या विविध विद्यार्थी-विद्यार्थिनी क्रीडा तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। या खात्याचे मंत्री आहेत आणि त्यांच्या शुभास्ते हा कार्यक्रम व्हावा अशी सर्व आमची मंडळीची इच्छा होती आणि अशा कार्यक्रमाला आदरणीय दत्तात्रय मामा भरणे साहेब हे उपस्थित राहिले, त्याबद्दल या संकुलाच्या वतीनं मनापासून पहिल्यांदा मी स्वागत करतो। नेहमीच या परिवाराला मार्गदर्शन करणारे सगळ्या बाबींमध्ये आदरणीय काळुंगे सर हे अतिशय या परिवारावरती प्रेम करणारा माणूस, दादांपासून सगळ्या गोष्टी ज्यांना माहीत आहे अशा माणसाला या कार्यक्रमाचं अध्यक्ष करण्याचं नियोजन झालं। तेही वेळेमध्ये या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल मी मनापासून त्याचं स्वागत करतो। आदरणीय भरणे मामा बरोबर पुणे जिल्ह्यातून सोलापुरातून आलेली जी मंडळी आहे त्यांचंही या शैक्षणिक संकुलाच्या वतीने मी स्वागत करतो। त्याचप्रमाणे या पत्रिकेवरती आमच्या परिवारातील सर्व पदाधिकारी हेही उपस्थित आहेत, त्यांनाही मनापासून मी स्वागत करतो आणि नेहमीच या वसंतदादांच्या कुटुंबावरती प्रेम करणारे या तालुक्यातून जिल्ह्यातून आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून स्वागत करतो। सर्वांचंच, विद्यार्थी असतील, माझे शिक्षक बंधू असतील, या ठिकाणी तैनात असणारे आपले पोलीस बंधू असतील, या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो। आणि आज या ठिकाणी आदरणीय मामांच्या माहितीसाठी सांगतो की आदरणीय वसंतदादा हे या तालुक्यातील एक वादळ होतं, वादळ की ज्या माणसानं शेतीमध्ये क्रांती केली, खेळामध्ये क्रांती केली, शैक्षणिक प्रगती केली आणि सामाजिक बांधिलकी म्हणून अनेक उपक्रम राबवले, असा एक माणूस या
तालुक्याला हवा हवा वाटणारा माणूस हवा हवा असताना गेला. अशा प्रकारच्या या गोष्टीमुळं आदरणीय दादांचं जी स्मृती आहे, अनेकाचे प्रपंच दादांमुळे उभे राहिले. आणि या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर दादांच्यामुळं हा परिवार, अजून दादाच्या आशीर्वादामुळं हा परिवार आमचा उभा आहे. आणि या परिवारावरती आपण सगळ्यांनी दादांची जयंती साजरी करताना, दादांचा जन्म 8 फेब्रुवारी 1944 आहे आणि या दृष्टिकोनातून त्याचा मृत्यू सुद्धा 9 तारखेला झालेला आहे. उद्या त्यांची पुण्यतिथी आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी जोडून आलेल्या आहेत. आणि या सगळ्या 1 तारखेपासून साधारणपणे आम्ही नेहमी या तालुक्यामध्ये समुदाय विवाह असतील, कुस्त्या असतील, म्हणजे ज्याच्यामुळे समाजाच्या उपयोगाचे कार्यक्रम असतील ते कार्यक्रम या संस्थेच्या वतीनं असतील, समाजाच्या वतीनं असतील, या परिवारातील सगळ्या आमच्या मंडळीच्या वतीनं असतील. एक फेब्रुवारीचा महिना हा दादांसाठी आम्ही काढून ठेवलेला असतो. अशा प्रकारची ही दादांची जयंती आहे आणि या जयंतीला तुमच्यासारखा माणूस आम्हाला लाभला हे आमचं भाग्य आहे. असंच प्रेम आमच्यावर परिवारावरती तुमचं राहू द्या. पूर्वी होतच आणि आज पण आहे, पुढेही राहू द्या, अशा प्रकारची अपेक्षा आहे. काळुंगे सरांचं मार्गदर्शन आहे. काळुंगे सर म्हणजे आम्हाला आधार देणारा माणूस, कुठेही नडलं तर लगेच टेका देणारा. कोण नाही म्हणलं का, सगळे नाही म्हणले का काळुंगे सराकडे जायचं. मग काळुंगे म्हणजे असा एक आमचा माणूस आम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे. आणि ही माणसं आम्ही तुमच्यावर प्रेम करतोच, तुमचं असंच प्रेम राहू द्या. प्रेमाची परतफेड आम्ही केल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारची एक अपेक्षा व्यक्त करतो. कार्यक्रमाला उशीर झाला असला तरी मामांच्या माहितीसाठी सांगतो, हे शैक्षणिक संकुल 1989 साली दादाने उभा केलेला आहे. आणि तुम्हाला आणायचं कारण असं आहे की समोरचे जर बोर्ड पाहिले तर या शाळेची खेळामध्ये इतकी मोठी प्रगती आहे. खेलो इंडियाला आमच्या मुली खेळलेल्या आणि तुम्हीच त्या मुलीला शासकीय कोट्यातून नोकरी दिली. परवा खेळाच्या माध्यमातून आमच्यातली 2 पोरं पोलीसमध्ये भरती झालेली आहे. म्हणजे खेळ हा अतिशय उज्ज्वल आहे. खेळामुळे माणसाचं नशीब बदलतं. या सगळ्या गोष्टी या पुढच्या मंडळीला माहीत आहे, म्हणून तुम्हाला या ठिकाणी आणलेलं आहे. आणि आदरणीय आमचे चेअरमन साहेब जे आहेत ते तुम्हाला काय मागतील त्याला काय कमी पडू नका, अशा प्रकारची एक अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद. धन्यवाद. आत्ताच उल्लेख केला त्या सर्व राष्ट्रीय खेळाडूंचा सन्मान आदरणीय मामांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी घेऊयात आपण. प्रीती अशोक काळे आता उल्लेख केला, बीड शासकीय कार्यालयामध्ये जिची थेट नियुक्ती झाली आणि 15 राष्ट्रीय स्पर्धांच्या मध्ये सुवर्ण पदक, 5 खेलो इंडियाला सुवर्ण पदक, एअर इंडियाकडून त्या ठिकाणी खेळली. 33 लाख रुपयांची शिष्यवृत्ती खेलो इंडियाच्या माध्यमातून तिला जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण तिचं स्वागत करूया. तिचा सन्मान आदरणीय मामांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी संपन्न होतो आहे. अशी ही या वसंतराव काळे शैक्षणिक संकुलाचा अभिमान आणि स्वाभिमान असणारी ही खेळाडू, तिचा सन्मान आदरणीय मामांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. 15 राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघाकडून खेळताना सुवर्ण पदक आणि सगळ्यात महत्त्वाचं मामांच्या माहितीसाठी सोलापूर जिल्ह्यातील पहिला जानकी पुरस्कार मिळवणारी महिला खेळाडू ही प्रीती अशोक काळे आमच्या शैक्षणिक संकुलाची विद्यार्थिनी आहे. यानंतर नुकतीच काल रात्री 10 वाजता मेरिट लिस्ट लागली आणि मुंबई पोलीसमध्ये निवड झालेली या प्रशालेची खेळाडू रुपाली खडके हिला विनंती करतो सत्कार स्वीकारण्यासाठी. खेळाडूंनी थोडंसं लवकर यायचं आहे. रुपाली खडके, रात्री 10 वाजता मेरिट लिस्ट लागली मामा आणि या शाळेची विद्यार्थिनी रुपाली खडके हिची मुंबई पोलीसमध्ये त्या ठिकाणी निवड झालेली आहे. तिचा सन्मान आपल्या शुभ हस्ते आपण त्या ठिकाणी करावा. खेळाच्या माध्यमातून त्या ठिकाणी या सर्व खेळाडूंना त्या ठिकाणी यानंतर मुंबई पोलीसमध्ये काल रात्री निवड झालेला चैतन्य येड्रावकर याचा सन्मान त्या ठिकाणी मामांच्या व मान्यवरांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी. चैतन्याला विनंती आहे त्याने सत्कार स्वीकारण्यासाठी स्टेजवरती यायचं आहे. मुंबई पोलीसमध्ये काल रात्री 10 वाजता मेरिट लिस्ट लागली आणि प्रशालेचे दोन्ही विद्यार्थी त्या ठिकाणी मुंबई पोलीस दलामध्ये त्या ठिकाणी त्याची नियुक्ती झालेली आहे. यानंतर चालू वर्षामध्ये 4 राष्ट्रीय स्पर्धांमध्ये जिथं राष्ट्रीय स्पर्धेसाठी सिलेक्शन झालं स्नेहा अनिल लाभकाने या शाळेचे अष्टपैलू खेळाडू
14 वर्ष वयोगटामध्ये असून सुद्धा 19 वर्षाच्या महाराष्ट्राच्या संघामध्ये निवड, उत्तर प्रदेश अलीगड येथे सुवर्ण पदक, बिहार गोपालगंज येथे सुवर्ण पदक, गुजरात वडोदरा येथे महाराष्ट्र संघाकडून खेळताना सुवर्ण पदक आणि पुढील महिन्यात दिल्ली येथील राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिची निवड झालेली आहे. यानंतर साक्षी राजेंद्र देटे पश्चिम विभागीय खेलो इंडिया लीग स्पर्धेत मुंबई या ठिकाणी महाराष्ट्र संघाकडून खेळताना गोल्ड मेडल, यावर्षीचं मिळालेलं हे क्रीडा स्पर्धेतील उज्ज्वल यश त्या विद्यार्थ्यांनी संपन्न केलेलं आहे. यानंतर कल्याणी सुनील लांकाणे कर्नाटक कित्तूर येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक, राजस्थान येथे झालेल्या महिला लीग खो खो स्पर्धेत सुवर्ण पदक आणि मुंबई येथे झालेल्या अस्मिता खेलो इंडिया लीग स्पर्धेत सुवर्ण पदक कल्याणी सुनील लांकाणे. राष्ट्रीय पातळीवरती यावर्षी यशाची उज्ज्वल यशस्वी परंपरा. त्यानंतर 14 वर्ष मुलींच्या गटात कर्नाटक टिप्पूर या ठिकाणी झालेल्या स्पर्धेत गोल्ड मेडल समृद्धी पांडुरंग सुरवसे खेळाडूंनी समोर यायचं आहे. समृद्धी पांडुरंग सुरवसे पश्चिम विभागीय खेलो इंडिया लीग गुजरात वडोदरा या ठिकाणी ऋतुजा मारुती सुरवसे गोल्ड मेडल त्या ठिकाणी प्राप्त केलेलं आहे. ऋतुजा मारुती सुरवसे खेळाडूंनी थोडंसं लवकर यायचं आहे. यानंतर कोमल शहाजी पासले 18 वर्षाखालील महिला अस्मिता लीग खो खो स्पर्धा बिहार येथे झालेल्या स्पर्धेत गोल्ड मेडल आणि झारखंड येथे झालेल्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाकडून खेळताना सुवर्ण पदक. त्याचबरोबर भैरवनाथ विद्यालय आडिव येथील विद्यार्थी स्वरूप चव्हाण यांना शालेय रायफल शूटिंग स्पर्धेमध्ये इंदोर या ठिकाणी झालेल्या स्पर्धेत राष्ट्रीय स्पर्धेत भारत देशात प्रथम क्रमांक प्राप्त करून पिस्तूल शूटिंगला गोल्ड मेडल प्राप्त केलेला आहे. भैरवनाथ विद्यालय आडिवचा हा खेळाडू आणि रायझिंग स्टार पब्लिक स्कूलचा स्केटिंग पट्टू विराज नितीन लांकाणे यांना गोवा स्केटिंग फेस्टिवल मध्ये झालेल्या स्पर्धेत नॅशनलला सुवर्ण पदक आणि इंडोनेशिया आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे. 2 वर्षापूर्वी नर्सरी पासूनचं शिक्षण देण्यासाठी रायझिंग स्टार पब्लिक स्कूलची त्या ठिकाणी स्थापना झाली. त्या ठिकाणी जिद्द असेल तर माणूस काहीही करू शकतो. देवाने जन्माला घालताना कानानं त्या ठिकाणी थोडंसं ऐकायला कमी येत असलं तरी मी त्याच्यावरती मात करून यश मिळवणारा ध्येय शक्ती घेऊन विराजने यश मिळवणार. एकदा विराजसाठी जोरदार टाळ्या वाजवा. या सर्व खेळाडूंचं त्या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत आणि त्यानंतर आदरणीय मामांना त्या ठिकाणी साहेब त्या ठिकाणी यानंतर सुधाकर काका यानंतर आदरणीय साहेबांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. सहकार शिरोळी साखर कारखान्याच्या 81व्या जयंतीच्या निमित्तानं आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय राज्याचे शिक्षण आणि कला क्रीडा मंत्री आदरणीय भरणे मामा, या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि धरणश्री परवड्याचे सर्व आदरणीय काळुंके सर, या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या मामांबरोबर आलेले पुणे जिल्हा परिषदचे जिल्हा परिषद सदस्य श्रीयुत प्रतापप्पा पाटील, सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक श्रीयुत चंदन शिवे, उपस्थित आपल्या सर्वांचे तरुण सहकारी श्रीयुत गणेशदादा पाटील, महिला जिल्हा अध्यक्षा वर्षाताई शिंदे, या कार्यक्रमाला उपस्थित असणारे निशिगंधा बँकेचे चेअरमन श्रीयुत आर.बी. जाधव, यशवंतराव चव्हाण पतसंस्थेचे चेअरमन श्रीयुत शहाजी बापू, युवकांचे राज्याचे उपाध्यक्ष श्रीयुत समाधान काळे, उपस्थित प्रतिभा पतसंस्थेचे चेअरमन श्रीयुत विलासराव काळे,
राष्ट्रवादीचे राज्याचे अध्यक्ष उद्योगशील आणि शरद पवार गटाचे नेते आणि सहकार शिवणी साखर कारखाने संचालक श्रीयुत नागेशदादा फाटे, या संस्थेचे आमचे ज्येष्ठ सहकारी आणि संस्थेचे उपाध्यक्ष श्रीयुत कौलगे नाना, माधवभाऊ देटे आणि उपस्थित सर्व तालुक्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष अनिल नागटिळक आणि उपस्थित स्टेजवरील सर्वच मान्यवर, जमलेले सर्व बंधू भगिनी आणि तरुण युवक मित्रांनो, बर संतोष, बर संगीता काळे, या संस्थेचे सचिव काळे गुरुजी, संस्थेचे सर्व मुख्याध्यापक, तालुक्यातून आलेले सर्व आपले ज्येष्ठ सहकारी वडीलधारी मंडळी, बंधू भगिनी आणि तरुण युवक मित्रांनो, आज आदरणीय दादांच्या 81व्या जयंतीच्या निमित्तानं आज हा कार्यक्रम, दादांच्या जयंतीचा कार्यक्रम साजरा होत असताना मागच्या 2-3 दिवसापूर्वी मी मुंबईला गेल्यानंतर भरणे मामाला विचारलं आणि त्यांनी ताबडतोब तो कार्यक्रम स्वीकारला. आमचं सर्वांचं मानस होतं की आदरणीय भरणे मामाने यावेळेस ज्यावेळेस पालकमंत्री होते त्या टायमाला अतिशय चांगलं पालकमंत्री म्हणून ज्यांनी नावलौकिक आणि अतिशय चांगलं काम केलं असेल तर ते भरणे मामाने त्यावेळेच्या काळात भरणे मामाने काम चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. आणि म्हणून ह्यावेळेस क्रीडा युवक मंत्री होत असताना मामाला मी विनंती केली आणि मामाने हा कार्यक्रम स्वीकारला. त्याबद्दल मी अतिशय मनापासून मामांना धन्यवाद देतोय. कारण मामा येताना तुम्ही 1.5 तास उशिरा आलाय आणि आता तुम्ही गडबड करायला लागलाय की आम्हाला आतापर्यंत मागायचं कळालं नाही. कारण राज्याचे मुख्यमंत्री विलासराव देशमुखापासून प्रत्येक वर्षी पंढरपूरला माझ्या घरी आम्ही आषाढी वारीच्या निमित्तानं प्रत्येक वर्षी आम्ही जेवायला बोलवत होतो. पण विलासराव देशमुख साहेब असतील, अशोकराव चव्हाण साहेब असतील, पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील, आदरणीय पवार साहेब असतील, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, ही लोक येऊन आमच्या पुढे आम्ही सर्वांच्या गाठीबिटी घालून देत होतो आणि आम्ही आतापर्यंत मामा काहीच मागितलं नाही. आणि आता आम्हाला कळालं मंत्रिपदात किती ताकद असते. आणि आज आपण तुम्ही आपल्यासमोर उपस्थित आहे आणि आज ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं थोडा आता 1.5 तास उशीर झालाय, पण थोडा आता वेळ आम्हाला द्यावा लागेल. कारण बऱ्याच दिवसापासून कार्यक्रम घेण्याचा सर्वांचा विषय होता आणि दादानी ही संस्था मगाशी गुरुजींनी प्रास्ताविकामध्ये सांगितल्या पद्धतीने 1989 साली संस्था उभी केली, स्वतःच्या घरात संस्था उभा केली. जवळजवळ 25-30 मुलं होती. आता त्या संस्थेचं स्वरूप आम्ही सर्वांनी मिळून आम्ही अध्यक्ष उपाध्यक्ष आमची सर्व गावातील बॉडी सदस्य असतील सर्वांनी मिळून संस्था वाढवण्याची जबाबदारी आम्ही त्या निमित्तानं आतापर्यंत पार पाडलेली आहे. जवळजवळ 3-3.5 हजार विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची जबाबदारी या संस्थेच्या माध्यमातून आम्ही पार पाडतोय. आणि या संस्थेचा उद्देशच एवढा होता की दादांचं जरी स्वतःचं शिक्षण कमी झालं असलं तरी जे ह्या भागातली मुलं चांगल्या पद्धतीने शिकली पाहिजे, मुलांना चांगल्या पद्धतीने नोकऱ्या मिळायला पाहिजे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने या संस्थेचं स्वरूप एका 7 दिवसामध्ये ते इमारतीचं उद्घाटन झालं. ज्यावेळेस आदरणीय राज्याचे आताचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पहिल्यांदा महाराष्ट्रात राज्याचे राज्यमंत्री आणि कृषी राज्यमंत्री झाले, त्या टायमाला ह्या इमारतीचं अजितदादांच्या हस्ते त्या टायमाला उद्घाटन दादांनी आणि दादांच्या हस्ते त्या टायमाला उद्घाटन झालेलं आहे. आणि म्हणून त्याचा आम्हाला अभिमान वाटतोय. कारण आज आपण ह्या संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळ्या हायस्कूल जरी चालू केली असली तरी सगळ्या जेवढे कोर्सेस आहेत तेवढे कोर्सेस देण्याचा प्रयत्न रायझिंग स्टार असेल, ITI कॉलेज असेल, नर्सिंग कॉलेज असेल, 4 माध्यमिक, 3 कनिष्ठ महाविद्यालय, अध्यापक विद्यालय, या शिक्षण संस्था एवढ्या जवळजवळ असून सुद्धा कोरोनाच्या काळात ज्या टायमाला आपण पालकमंत्री होता त्या टायमाला ह्या संस्थेनं आपल्या विनंतीला मान देऊन कोरोनाच्या काळात सुद्धा ज्या मुलांचे पालक किंवा पालक वारलेले आहेत अशा
मुलांना सुद्धा जीवनावश्यक वस्तू आणि 1000 रुपयाचं स्कॉलरशिप अजूनपर्यंत वर्गामी आणि शिक्षण मोफत देण्याची जबाबदारी त्या टायमाला आम्ही घेतली, आमच्या सर्व संस्थेच्या माध्यमातून घेतलेले आहेत. आणि म्हणून आज या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आज देश राज्य पातळीमध्ये अधिकारी, शिक्षणाच्या माध्यमातून अधिकारी सुद्धा चांगल्या पद्धतीने झालेले आहेत. मग BDO साहेब असतील, राज्याचे आता उपायुक्त नागेश पासले आमचे, ते या संस्थेचे विद्यार्थी आहेत. आणि या माध्यमातून एवढ्या या संस्थेने चांगल्या पद्धतीनं डॉक्टर, वकील, शिक्षक आणि कृषी अधिकारी, पोलीस, आर्मी यामध्ये बऱ्यापैकी इथल्या मुलांना चांगल्या पद्धतीने शिक्षण देऊन नोकरी करण्याची जबाबदारी ती या निमित्तानं आपण बघायला मिळतं. दादांमध्ये खऱ्या अर्थानं खेळामध्ये दादांचं कायम कौशल्य असायचं. दादा हाडाचे पैलवान होते आणि म्हणून आम्ही खो खोच्या स्पर्धा दादांच्या जयंतीच्या निमित्तानं आणि प्रत्येक वर्षी आम्ही खो खोच्या स्पर्धा घेत असतो किंवा कुस्त्याचं मैदानही आम्ही घेत असतो. आणि आता ज्या मुलींचा खो खोमध्ये नुसत्या खो खोच्या स्पर्धा नाही घेतल्या तर नॅशनल लेवलला खो खो कसा आमच्या मुलीचा खेळला जाईल आणि नॅशनलपर्यंत कशा पद्धतीनं त्या पद्धतीनं जबाबदारी आमच्या सर्व शिक्षकांनी सुद्धा पार पाडली. आज प्रीती काळे नावाची मुलगी खो खोमध्ये एवढ्या चांगल्या राज्य पातळीवर, देश पातळीवर खेळली आणि म्हणून एवढा मोठा जवळजवळ राष्ट्रीय स्पर्धे महासंघातून खेळताना तिला सुवर्ण पदक प्राप्त झालं. आणि म्हणून आज ती आपल्या हस्ते मागच्या पालकमंत्री म्हणून ज्या टायमाला दादांनी आपल्याला बीडला पाठवलं आणि तिथं बीडमध्ये क्रीडा अधिकाऱ्यामध्ये, तिथं क्रीडा खात्यामध्ये तिला ती नोकरी सुद्धा मिळाली. मग आमच्या रनिंगमध्ये सुद्धा कोमल जगदाळे नावाची मुलगी, ती सुद्धा चांगल्या पद्धतीनं TC या पदावर चांगली काम करते. ते आता 2-3 मुलांच्या निवडी झाल्या. सांगायचा मामा एवढाच उद्देश होता की खेळायच्या टायमाला, ज्या टायमाला ह्या प्रीती काळेवर कमिटीने ज्या टायमाला अन्याय केला, कारण आम्ही बघितलं त्या टायमाला निवड चाचणी करताना आमच्या संघानं ज्या संघाला पराभूत केलं त्या संघातल्या 4-4 मुली सिलेक्ट झाल्या आणि आमच्या संघातल्या मुली सिलेक्ट झाल्या नाही, त्या जाणून बुजून त्या पाठीमागे ठेवण्यात आल्या. आणि मग आपले नेते आदरणीय अजितदादा पवार साहेबांकडे आम्ही गेल्यानंतर दादाने सगळी परिस्थिती सांगितली आणि सांगितल्यानंतर मात्र एकदा जरी नाही फरक पडला, परत दुसऱ्यांदा मी दादांकडे गेलो आणि दुसऱ्यांदा मात्र दादांच्या लक्षात आलं आणि मग निवड चाचणीमध्ये डावल लिहिले मुलीला. मी परत ती निवड चाचणी, राज्याची निवड चाचणी कॅन्सल करायला लावली आणि कॅन्सल केल्यानंतर परत निवड चाचणी घ्यायला लावली मामासाहेब. आणि परत निवड चाचणी केल्यामुळं आज ती मुलगी आज खेळाडूमध्ये नॅशनलला चांगली खेळली आणि आज क्रीडा अधिकारी म्हणून आम्हाला बघायला मिळतो. याचा अभिमान आम्हाला वाटतो. कारण हे काम कोण करू शकते तर आपले नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब हे काम करू शकतात. निवड चाचणी सुद्धा कॅन्सल होणं एवढं सोपं नाही, पण तेवढ्यातनं निवड चाचणी कॅन्सल, शंकर महाराज निवड चाचणी कॅन्सल करायला लावली दादानी आणि परत निवडायला लावली आणि परत त्या मुलीला बसवलं आणि आज ती मुलगी आज क्रीडा खात्यामध्ये ती नोकरी करते. कारण हे कोण करू शकतं, मगाशी मी म्हटल्या पद्धतीनं दादांशिवाय कुठलंही काम कोण करू शकणार नाही. अजितदादांनी गोरगरिबांच्या मुलाला न्याय देण्याची जबाबदारी त्या निमित्तानं पार पडलेली आहे. आणि म्हणून अंडर 14 असेल, अंडर 18 असतील, त्या मुलांना मुलींना खेळण्याची जबाबदारी सुद्धा त्या माध्यमातून आम्ही शिक्षकांना आणि सगळ्यांनी मिळून चांगल्या आणि मुलीनं सुद्धा चांगल्या पद्धतीचं खेळ चांगल्या पद्धतीने केलेला आहे. आज आम्हाला थोडा अभिमान वाटतो, कारण एवढी मोठी ही संस्था चालवत असताना आणि एवढ्या मोठ्या मुलांना सगळ्यांना न्याय देत असताना आज आपण क्रीडा मंत्री म्हणून काम करताय. आणि मग क्रीडा मंत्री आल्यानंतर खऱ्या अर्थानं आम्हाला काहीतरी मागणी करावी म्हणून मी मामांना विनंती करतोय की आमच्या ग्रामीण भागात मुलींना, आता मुले नेहमी, आता काल मागच्या 2 दिवसापूर्वी सुद्धा चांगले खो खोचे स्पर्धा पिराजपूर या गावा ठिकाणी झाल्या. बरेच जिल्ह्यातच राष्ट्रीय संघ आलेले होते आणि आता मुलींना ज्या टायमाला नॅशनलला खेळावं लागतंय त्या टायमाला मामा मॅटवर खेळावं लागतंय आणि ह्या मुली आमच्या लाल मातीत खेळते, बाहेर ओपन ग्राउंडवर खेळतात. आणि म्हणून त्यासाठी आम्हाला थोडं आपल्याला जास्त 50 मीटर, 30 मीटर आणि 12.5 मीटर असा एक वर्ग आम्हाला आंतरराष्ट्रीय ठराव मॅटवर खेळण्यासाठी यासाठी क्रीडांगण गरजेचं आहे. आणि त्यासाठी पावसाळ्यात व मैदानावर सातत्य सराव करता येत नाही. त्यासाठी क्रीडा योग मंत्रालयाच्या माध्यमातून
त्यासाठी निधी जवळजवळ आपल्याला अंतर्गत मल्टीपर्पज हॉल क्रीडा विकास अनुदानातून आपल्याला प्राधान्याने देण्यात यावा एवढी विनंती या निमित्तानं करतो. आमच्या श्रीमंतराव काळे वसंतराव काळे प्रशालेच्या माध्यमातून जिथं जिथं आमचे हायस्कूल आहे तिथं आम्हाला कंपाऊंडची गरज आहे. आत्ताच मी तुम्हाला निवेदन दिलेलं आहे, कारण ग्रामीण भागातल्या संस्था आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने संस्था शिक्षण त्या पद्धतीने देतात आणि म्हणून आम्हाला थोडा कंपाऊंडला सुद्धा निधी प्राधान्याने 3-4 कॉलेजला शाळेला निधी देता आला तर प्राधान्याने निधी देण्याची जबाबदारी आपण त्या निमित्तानं पार पाडावी एवढीच विनंती त्या निमित्तानं करतो. आत्ताच मी एक निवेदन तुमच्याकडे दिले, त्या निवेदनामध्ये दोन्ही निवेदन आहे आणि आमचा जो चव्हाण नावाचा रायटल म्हणजे त्या शूटिंगमध्ये जो ज्याचा नंबर आलेला आहे तो देश पातळीला खेळलाय मामासाहेब आणि त्याला ती रायफल घ्यायची आहे आणि ती रायफल काय तर 2-3 लाख रुपये किंमत आहे. आपल्या त्या माध्यमातून जर त्याला मिळाली तर नक्कीच त्याला तो देश पातळीला खेळत चाललेला आहे, अजून त्याला फायदा चांगल्या पद्धतीने होईल. आपण त्या पद्धतीने या मागण्या प्राधान्याने पूर्ण कराव्यात एवढी विनंती या निमित्तानं करतोय, कारण आपण नेहमीच आपण ग्रामीण भागासाठी कायम आपलं सहकार्य कायमस्वरूपी आम्हाला सर्वांना सहकार्य आपलं लाभतं. दादांकडे अजितदादांकडे जात असताना आपली नेहमी भेट या निमित्तानं होते. आपल्याला भविष्यात आता दादांनी एवढ्या मोठ्या योजना राज्यात आणि चांगल्या पद्धतीने राबवले. लाडकी बहीण सारखी योजना सुद्धा महायुती सरकारनं जरी राबवली असली तरी त्यात प्राधान्याने लीड आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांनी घेतलं आणि म्हणून आपल्याला एवढी मोठी सत्ता वणवी सत्ता आपल्याला बघायला मिळते. आता शेतकऱ्यांच्या आणि आपल्या सर्वांच्या अपेक्षा सरकारकडून वाढलेल्या आहेत. आम्हाला खात्री आपल्यासारखे मंत्री त्या दादांबरोबर काम करतात आणि आम्हाला कुठेही क्रीडा मंत्रालय असेल किंवा कुठलंही खातं तुमच्याकडे असल्यामुळं किंवा दादांकडे असल्यामुळं त्या ग्रामीण भागात चांगल्या पद्धतीने निधी प्राधान्याने चांगल्या पद्धतीने मिळेल याची खात्री या निमित्तानं आम्हाला अपेक्षा वाटते. आपण असंच सहकार्य चांगल्या पद्धतीने करावं एवढी विनंती या निमित्तानं करतो. जास्त काही मागत नाही, पण याच्या 2 गोष्टी मागितल्या 2-3 गोष्टी तेवढ्या मात्र मामा तुम्हाला मंजूरच करावं लागतील एवढीच विनंती या निमित्तानं करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. देणाऱ्याकडे हक्कानं मागावं आणि देणाऱ्यांना सुद्धा तितक्याच हक्कानं ते द्यावं, पदरामध्ये ते ध्यान द्यावं या विद्यार्थ्यांच्यासाठी हीच मनोगत आपण व्यक्त केली. यानंतर अध्यक्षांच्या परवानगीने अध्यक्ष मनोगत सन्माननीय काळुंके सर यांनी व्यक्त करावं. सर्वांचं स्वागत, सर्वांना माझा नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि स्वर्गीय वसंतदादा काळे यांच्या स्मृतीला अभिवादन करतो आणि मी माझं मनोगत अगदी थोडक्यात व्यक्त करतो. आज दादांच्या 81व्या जयंतीच्या निमित्तानं आपण दरवर्षी हा जयंती आणि पुण्यतिथी सोहळा जो साजरा करता, आजच्या या जयंती सोहळ्यासाठी उपस्थित असलेले राज्याचे क्रीडा व युवा कल्याण मंत्री आणि या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आपल्या सर्वांचे आवडते भरणे मामा, या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष कल्याणराव काळेसाहेब, त्यांचे दोन्ही बंधू उल्हासराव आणि समाधान काळे, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्व मान्यवर, कारण मंत्री महोदयांना जायचं आहे त्यामुळं मी अगदी थोडक्यात माझं मनोगत व्यक्त करणार आणि व्यासपीठासमोर उपस्थित असलेले या तालुक्यातील सर्व मान्यवर नेतेगण, या प्रशालेचे प्राचार्य आणि त्यांचे सगळे सहकारी, कल्याणराव काळे साहेबांचे सर्व कुटुंबीय, त्यांचा मित्रपरिवार, ज्या मुलामुलींचा खेळामध्ये प्रावीण्य नैपुण्य मिळवल्याबद्दल मंत्री महोदयांच्या हस्ते सत्कार संपन्न झाला, ते सर्व सत्कारमूर्ती बंधू भगिनी, आज दादांची 81वी जयंती आपल्या सर्वांच्या साक्षीनं संपन्न होते आहे. दादा एक
वेगळ्या प्रकारचं व्यक्तिमत्व होतं. काळे गुरुजींनी त्यांच्या प्रास्ताविकामध्ये दादांच्या विषयी सांगितलं. महाराष्ट्राची एक परंपरा आहे, राज्याचं नेतृत्व करत असताना काही मोठी माणसं अशी होऊन गेली की त्यांच्या आड शिक्षण आलं नाही. त्यातलं सगळ्यात आदर्श उदाहरण म्हणजे स्वर्गीय वसंतदादा पाटील. दादा रूढ अर्थाने कमी शिकलेले होते, पण अगदी राज्याचं अखेरपर्यंत त्यांनी नेतृत्व केलं. मुख्यमंत्री झाले, राजस्थानचे राज्यपाल झाले. तसं पंढरपूर तालुक्याकरता का होईना आपल्या वसंतदादांचं शिक्षण कमी असलं तरी या तालुक्याच्या जडणघडणीमध्ये दादांचा खूप मोठा वाटा आहे, हे आपल्या सगळ्याला मान्य करावं लागेल. अगदी लहानपणापासून खेळाची आवड, मग गावामध्ये आट्यापाट्या खेळायच्या, कुस्ती त्याचा आवडता खेळ म्हणून दरवर्षी इथं दादांच्या जयंती पुण्यतिथीला कुस्त्याचा एक आखाडा भरतो दरवर्षी. पण वैशिष्ट्य असं, वाडी कुरुलीसारख्या गावामध्ये आट्यापाट्या खेळत असताना त्यातून मिळालेले पुरस्कार, मिळालेली बक्षिसं, त्या बक्षिसातून गावात हनुमानाचं मंदिर उभं केलं, हे दादांच्या दृष्टीचं वैशिष्ट्य आहे, लक्षात ठेवा. दादांनी या जिल्ह्यातला अग्रगण्य साखर कारखाना विठ्ठल सहकारी साखर कारखाना याचं चेअरमन पद भूषवलं आणि त्याच काळामध्ये आपल्या सर्व कार्यकर्त्यांची कायमची सोय व्हावी म्हणून चंद्रभागा सहकारी साखर कारखाना त्या काळामध्ये उभा केला. अनेक वर्ष लागली तो कारखाना उभा करत असताना आणि त्यामध्ये धावपळ करत असताना दादांच्या एक लक्षात आले की आपलं शिक्षण नडतंय. आपलं स्वतःचं शिक्षण कमी असल्यामुळे अनेक ठिकाणी अडचण होते हे दादांच्या लक्षात आलं आणि म्हणून त्यांनी निर्णय घेतला. आपल्या स्वतःला फारसं शिकायची संधी नाही मिळाली, पण आपल्या परिसरामध्ये शिक्षणाची सोय करायची. त्यातून श्रीराम शिक्षण मंडळाचा जन्म झाला आणि आज कल्याणरावने आपल्या भाषणात सांगितलं किती हायस्कूल आहेत, किती ज्युनियर कॉलेज आहेत आणि ITI किंवा अशा किती संस्था दादांनी त्या काळामध्ये दूरदृष्टीनं उभ्या केल्या. आणि आज 3-3.5 हजारापेक्षा अधिक मुलं मुली या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत आणि आता ज्यांनी बक्षीस स्वीकारली अशी अनेक मुलं मुली या दरवर्षी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नैपुण्य मिळवत आहेत आणि पुढे जात आहेत. हे दादांनी केलेल्या कार्यामुळे नुसतं शिक्षण क्षेत्रात काम केलं असं नाही, कारखानदारीमध्ये त्यांनी मोठं काम केलं. चंद्रभागा कारखाना उभा केला, दूधसंघ उभा केला, म्हणजे जे जे करता येईल लोकांच्या करता, ज्यामध्ये लोकांचा सहभाग वाढेल आणि लोकांची प्रगती होईल, लोक समृद्ध होतील, या दृष्टीनं अनेक गोष्टी दूरदृष्टीपणाने दादाने उभ्या केल्या. खरं म्हणजे दादांच्या सारखा एवढा कमी शिकलेला माणूस त्या काळामध्ये त्यांनी 2 खाजगी कारखान्याची लायसन्स मिळवली होती. त्या काळामध्ये कसली दूरदृष्टी म्हणायची. आणि मग त्यातूनच त्यातला एक साखर कारखाना म्हणजे चंद्रभागा जसा उभा केला तसा सीताराम कारखानाही या काळे कुटुंबाने उभा केला. परंतु नंतरच्या काळामध्ये मग मामा या काळे परिवाराने तो खर्डीचा सीताराम कारखाना आम्हाला बोलावून दिला. म्हणजे त्यांनी निर्णय घेतला तो कारखाना द्यायचा, पण अनेक जण घ्यायला ते उत्सुक होते. पण त्याच्या अगोदर धनश्री परिवाराच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये काम करत असताना अनेक कारखान्यांना मदत करण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न केला आणि काळे कुटुंबीय जवळचे असल्यामुळं त्यांनाही दरवर्षी सातत्याने मदत करत असताना त्यांनी जो निर्णय घेतला की आम्हाला बोलावून त्यांनी हा कारखाना दिला आणि याची जाणीव आम्हाला आहे. त्यांनी ज्या चांगल्या भावनेनं आमच्यावरती त्या कारखान्याची जी जबाबदारी सोपवली, ती जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडण्याचा प्रयत्न मी किंवा आमचे कुटुंबीय, माझी मुलगी कारखाना पाहते, तिचा मुलगा पाहतो, नातू, आणि
खूप चांगल्या पद्धतीने ती जबाबदारी पार पाडण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. आजही या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा त्या लगेच दुसरी एक आष्टीची एक जबाबदारी आली आणि दोन्ही कारखाने या प्रतिकूल परिस्थितीमध्ये मामा आम्ही चांगले चालवण्याचा प्रयत्न करतो आहोत. तेव्हा या सगळ्या गोष्टीची जाणीव ठेवू, दादांनी निर्माण केलेल्या गोष्टी आणि दादाचं नाव कायम स्वरूपाचं राहावं म्हणून आम्ही या कुटुंबाच्या पाठीशी धनश्री परिवार असेल आम्ही सातत्यानं उभा राहण्याचा मनापासून प्रयत्न केलेला आहे. अगदी आमच्या मॅडम त्यांनी सुद्धा दरवेळेला बोलावून या परिवाराला मदत करायचे दृष्टिकोन कायम ठेवला. केवळ याने आपल्याला सद्भावनेने ती जबाबदारी कारखान्याची दिलेली आहे आणि म्हणून बरोबर आहे ना. तेव्हा आमचे नैतिक कर्तव्य आहे आणि म्हणून आम्ही पण अगदी अत्यंत कठीण परिस्थिती सुद्धा या काळे कुटुंबाच्या पाठीशी उभं राहण्याचा सातत्यानं प्रयत्न केला. आज ही तिन्ही मुलं, दादांची तिन्ही मुलं कर्तबगार आहेत. माझी विनंती आहे कल्याणराव माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे. आज माघी एकादशी खूप चांगला दिवस आहे. आज मामा इथं आले. संत तुकारामाचा एक अभंग आहे, आम्ही वैकुंठवासी. तुम्ही मराठीचा प्राध्यापक असल्यामुळं आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण असे. कोणतं कारण आहे? तुकाराम महाराज म्हणतात, बोलले जे ऋषीमुनी साच भावे वर्ताया. हा मनुष्य जन्म कशासाठी आहे? संत तुकारामांनी आपल्याला जो मनुष्य जन्म प्राप्त झाला त्याचा हेतू काय हे तुकारामाने त्या अभंगामध्ये सांगितलेलं आहे. खरं तर जे ऋषीमुनी बोलली म्हणजे जे वेद आहेत, शास्त्र आहेत, उपनिषद आहेत, पुराण आहेत, कला आहेत, ह्या सगळ्यातलं जे सत्य आहे ते सगळं सत्य नाही मामा. त्यातलं जे सत्य आहे ते सत्य जगाला सांगण्यासाठी तुकाराम महाराज 400 वर्षापूर्वी म्हणतात आमचा जन्म. आणि म्हणजे असा हा आजचा माघी एकादशीचा दिवस आहे. आणि मग अशा वेळेला मी आपल्या सर्वांना विनंती करेन की एक तर हे शाळेचं मैदान आहे, सर्व शिक्षकगण इथं आहेत, आपल्या सर्वांचं एक कर्तव्य आहे, सत्य जे आहे ते सगळ्यांना सांगणं शिकवणं हे आपल्या सगळ्यांचं नैतिक कर्तव्य आहे. म्हणून मी आपल्याला विनंती करेन की आपण सगळेजण भविष्य काळामध्ये सगळ्यांच्या कल्याणाचा विचार, मला तुमचं नावही कल्याण आहे, जरा वेळ इकडे द्या, आपल्या ह्याच्या सगळ्या कामाकरता अधिक वेळ द्या असं मला वाटतं मनापासून. जेणेकरून नियतीनं ज्या आपल्यावरती जबाबदाऱ्या सोपवलेल्या आहेत त्या चांगल्या पद्धतीनं कशा पार पाडतील इकडे लक्ष दिलं तर आणखी सगळं अधिक कल्याण होईल एवढी आपल्याला विनंती करतो. आणि आपला अधिक वेळ घेतला त्याबद्दल रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यानंतरची विनंती आदरणीय बाबांना, गाता लक्ष्मीचा पती माझी मागणे ते किती या उक्तीप्रमाणे आपण आम्हाला भरभरून मार्गदर्शन करावं. मला वाटतं मुलींना एक व्यायाम माहिती आहे का नाही बघ तुम्हाला? एक असं जर जोरात जर असं टाळ्या वाजवलं ना तर बऱ्यापैकी आपलं हे होतं. माहिती आहे तुम्हाला? तर वाजवलं टाळ्या जरा जोरात तिकडे. तुमची सगळ्यांची पहिल्यांदा दिलगिरी व्यक्त करतो, कारण का कार्यक्रमाला उशीर माझ्यामुळं झालेला आहे. त्यामुळं तुम्ही तरी शांत बसला, मी जर विद्यार्थी असलो तर शांत बसलो नसतो. सर्व कॉलेज कुमारांना फपल्या, त्यांना उशिरा कळलं, तुम्हाला अगोदर कळलं. उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, शिक्षक शिक्षिका, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, कल्याणराव काळे
यांच्या विनंतीला मान देऊन आणि आपल्या सर्वांचे या जिल्ह्याचे मार्गदर्शक आदरणीय वसंतदादाराव दादा काळे यांच्या 81व्या जयंतीच्या निमित्तानं उपस्थित असलेले आदरणीय काळुंगे सर, भारत नाना कोळेकर, प्रतापबाबा पाटील, आनंददादा चंदनशिवे, गणेशदादा पाटील, वर्षाताई शिंदे, आमचे नागेशजी फाटे, महादेवभाऊ देटे, संगीताताई काळे, अनिल नागटिळक, राजेंद्र जाधव, समाधान काळे, जयनाना देशमुख, गणेश पुजारी, शहाजी साळुंके, कौलगी नाना, रमेश पाटील, पंकज देवकाते, किसनराव जाधव, KP काळे पाटील, परमेश्वर कोळेकर, संतोष सुळे, बाळासाहेब काळे गुरुजी, आपल्या सर्वच संस्थांचे कारखान्याचे संचालक, संस्थेचे संचालक, सगळे नागरिक, उपस्थित सर्व आजी माजी सरपंच, आजी माजी सदस्य, सोसायटीचे आजी माजी चेअरमन, आजी माजी अध्यक्ष, तंटामुक्तीचे अध्यक्ष, आजी माजी अध्यक्ष, उपस्थित सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, आज दादांच्या जयंतीच्या निमित्तानं कल्याणराव काळे यांनी आम्हा सर्वांना इथं बोलवलं। आज निश्चित प्रकारे दादांचं नाव घेतल्यानंतर खरं तर दादांचं निधन हे कमी वयामध्ये झालं, पण निश्चित या भागामध्ये सहकाराची, साखर कारखान्याची उभारणी आणि अत्यंत अडचणीच्या काळामध्ये दादांनी केली आणि या संपूर्ण तालुक्यामध्ये या शेतकऱ्यांना एक चांगले दिवस आणण्याचं काम आदरणीय दादांचं काम आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे। आज दादा जरी आपल्यात नसले तरी दादांची तिन्ही मुलं आणि दादांचा सगळा परिवार एक चांगलं काम या भागामध्ये, या जिल्ह्यामध्ये, या तालुक्यामध्ये करतोय, त्याचा निश्चित प्रकारे आम्हा सर्वांना एक आनंद आहे आणि त्या सर्वांचा, तिन्ही मुलांचा आम्हा सर्वांना एक अभिमान पण आहे। आज मगाशी मी कल्याणराव काळेंनी आपल्या संस्थेविषयी अडचणी सांगितल्या, कामं सांगितली। कल्याणराव काळे साहेब, चेअरमन साहेब, मी थोडा स्वभाव माझा वेगळा आहे, अजून नवीन मंत्री मी नवीन आहे, त्यामुळे सगळी माहिती घेऊन पण तुमच्या या संस्थेला तुम्हाला जेवढी मदत करता तेवढा करण्याचा प्रयत्न माझ्यासारखा कार्यकर्ता प्रामाणिकपणे करेल। शेवटी आयुष्यामध्ये काय असतं, एखादं पद घ्यायचं, पद काय मिरवायला किंवा रुबाब करण्यासाठी नसतं, शेवटी त्या पदाचा उपयोग लोकांसाठी किती होतो, आपल्या भागासाठी किती होतो, माझ्या विद्यार्थ्यांसाठी किती होतो, याला महत्व असतं। आणि माझा स्वभाव थोडा जरा वेगळा आहे। कल्याणराव, मी काम करणारा माणूस आहे, मला एक आवड आहे। तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री होतो, पालकमंत्री असताना तुमचं दुर्दैव आणि माझं दुर्दैव, 2.25 वर्षाच्या काळामध्ये 2.25 वर्ष कोरोनाचं संकट होतं आणि फक्त 6-7 महिने काम करायला मिळालं आणि त्यावेळेस तिजोरीमध्ये खळखळाट होता, तरी सुद्धा या जिल्ह्यामध्ये चांगलं काम करण्याचा प्रयत्न, या जिल्ह्याचा पालकमंत्री करण्याचा प्रयत्न मी केला आणि अजूनही खूप त्यावेळेस आवड होती। पण विद्यार्थ्यांना राजकारणात कसं असतं, कधी कुणाचं पद जाईल ते कधी सांगता येत नाही रे बाबा। त्यामुळे आमचं पद त्यावेळेस गेलं, त्यावेळेस राज्यमंत्री होतो, आज कॅबिनेट आहे आणि दादांची जयंतीच्या निमित्तानं आज मला बरं वाटलं। सगळे विद्यार्थी विद्यार्थिनी, संपूर्ण काळे परिवार आज इथं हजर आहे, सगळं कुटुंब आहे, त्यांचे सगळे सहकारी इथं हजर आहे। मला सगळ्या विद्यार्थ्यांना एकच सांगायचंय, शेवटी आज दादांच्या जयंतीचं एक निमित्त आहे, या निमित्तानं मला तुम्हाला एकच सगळ्यांना सांगायचंय, आयुष्यामध्ये तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल, आयुष्यामध्ये तुम्हाला काहीतरी तुम्ही एक दिशा ठरवली असेल, तुमची काही स्वप्न असतील, ती स्वप्न पूर्ण करायची असतील तर त्यासाठी तुम्हा सर्वांना मेहनत करावी लागेल, तुम्हा सर्वांना कष्ट करावे लागेल, तुम्हा सर्वांना घाम गाळावा लागेल, तुमची इच्छाशक्ती तुम्हाला प्रबळ ठेवावी लागेल। इच्छाशक्ती अशी प्रबळ ठेवा की त्यातनं काहीतरी मार्ग सापडत, अशा प्रकारे तुमची इच्छाशक्ती प्रबळ ठेवा। नाहीतर पाठीमागं तुम्ही जरा विद्यार्थी बसलाय, काय जादूची कांडी नसते की सगळं लगेच काहीतरी मिळायला, त्यामुळं खूप मेहनत करा, अभ्यास करा। आणि तुम्हाला एक सांगतो, या आयुष्यामध्ये
आपल्या आई वडिलांनी इतकं मोठं या जगात कुणी नसतं रे बाबांनो. आपले आई वडीलच आपले देव देवता आहेत, आपली आईच देवी आहेत, आपले वडीलच देवता आहेत. त्यामुळे आई वडिलांचा नेहमी या लोकांचा मान राखा. प्रत्येक आई वडिलांना वाटतं आमच्या वाट्याला जे दुःख आलं, आमच्या वाट्याला जे अडचणी आल्या, आम्ही जे मान अपमान सहन केले ते आमच्या मुलाच्या मुलीच्या वाट्याला येऊ नये. त्यामुळे तुमचे आई वडील तुमच्यावरती खोटं खोटं रागवतील, रुसतील. त्या प्रत्येक आई वडिलांचा त्यामध्ये कुठलाही स्वार्थ नसतो, त्यात तुमचं काहीतरी भलंच असतं. त्यामुळे आई वडिलांना कधीही तुमच्या आयुष्यामध्ये कधी पोरांनो कधी मुलांनो कधी विसरू नका. ही खूप महत्वाची माणसं आपल्या आयुष्यामध्ये आपल्या सगळ्यांसाठी आहेत. आज तुम्ही विद्यार्थीने आहात आणि तुम्हाला एक नेहमी सांगतो, प्रत्येकाला काय वाटतं, मला कल्याणराव काळ्यांचं लय बरं वाटतं, कल्याणरावला बरं वाटतं, ताई तुम्हाला अध्यक्ष तुम्हाला आमचं बरं लय वाटतं, ह्या विद्यार्थ्यांना वाटतं ह्यांचं लय बरं, ह्यांना वाटतं ह्यांचं लय बरं. तुम्हाला वाटलं असेल काय मंत्री आहे 1.5 तास उशीर आला, काय ती गाड्या पोलिसाच्या वगैरे, काय मजा आहे त्या मंत्र्याची. आता माझं दुःख मलाच माहिती आहे. ताई काय सांगू, दिसतं तसं नसतं म्हणून जग नसतं. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, आनंदी राहा. हे आयुष्य खूप सुंदर आहे. या सुंदर आयुष्यामध्ये नेहमी आनंदी राहा. आनंद द्या आणि आनंद घ्या. आनंद गोलगोल आहे. जेवढा आनंद आपण पुढच्या माणसाला एकपट देऊ, तोच आनंद उलटा 10 पट आपल्याला आपल्या कुटुंबाला मिळाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे आनंद द्या आणि आनंद, आवाज काय, आनंद. तुमचा तर काय आवाजच नाही मागे बसलेल्यांचा. त्यामुळं आता काय झालंय बघा, ह्यामुळं काय झालंय, मुलापेक्षा बरं मी दुसरं म्हणजे आमच्या नको आता परत ही म्हणतील आमच्या अन्याय होतोय. त्यामुळं तुमचं पण चांगलं व्हावं आणि तुमचं पण चांगलं व्हावं. त्यामुळं अधिक काय बोलणार नाही, परंतु तुम्हाला एक सगळ्यांना सांगतो, हे आयुष्य आपलं जीवन हे तकतकीचं आहे, धगधगीचं आहे, स्पर्धेचं आहे. या तकतकीच्या धगधगीच्या स्पर्धेच्या युगामध्ये नेहमी लक्षात ठेवा, आपल्या आयुष्यामध्ये काम करताना, आपल्या घरामध्ये वागताना बोलताना पुढच्या माणसाचा मान सन्मान राखा. आपल्या बोलण्यानं वागण्यानं कुणास तरी मन दुखवल, कुणास तरी संध्याकाळी झोपमोड होईल असं आयुष्यामध्ये कधीही करू नका. त्यामुळे आज हा खूप कार्यक्रम चांगला आहे. आज दादांची जयंती आहे. खरं तर कार्यक्रम इंदापूरला अजून 2 कार्यक्रम असल्यामुळे उशीर झालाय, नाहीतर मी पुन्हा येईल. त्यामुळं मी परत सर कसे मला तर खूप आवडतं असं मुलं मुली शाळा कल्याणराव असं मला खूप आवडतं. म्हणजे असं कार्यक्रम वगैरे लोक म्हणतात. मी तुम्हाला ताई मी खरं सांगतो, मी आमदार आहे मी हो. आणि मी मगाशी सांगितलं की आयुष्यामध्ये निवडणुका कधी बाळगू नका. आयुष्यामध्ये कधी कुणाला काय, मी पण एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. माझ्या घरात कुणी राजकारणामध्ये नव्हतं, कुणी झेडपीला नव्हतं, पंचायत समितीला नव्हतं, कुणी आमदार नव्हतं, खासदार नव्हतं. हो, एक आपण ठरवलं, मी कारखान्याचा संचालक झालो, त्याच कारखान्याचा चेअरमन झालो, बँकेचा पुणे जिल्हा बँकेचा संचालक झालो, त्या जिल्हा बँकेचा चेअरमन झालो, झेडपीचा सदस्य झालो, झेडपीचा अध्यक्ष झालो, आमदार झालो, राज्यमंत्री झालो, आमदार झालो, कॅबिनेट मंत्री झालो. राजकीय कुठलीही पार्श्वभूमी नाही, मला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना. त्यामुळे मला तुम्हाला एवढंच सांगायचे, न्यूनगंड बाळगू नका. ठरवा, हो मला राजकारण, मला कलेक्टर व्हायचंय, मला मला अधिकारी व्हायचंय, मला काहीतरी व्हायचंय असं इच्छाशक्ती बाळगा. नाही तर कसं व्हायचं, माझी शांती होईल का, ते जमल का, काय तसलं म्हणणार. आणि काय होतं अजून महिला मुला थोडं मस्त आपल्याला काय होतं, थोडं एखाद्याचं चांगलं झालं की त्याला दगड मारण्याची संख्या लय असते. आता तुमच्या मुलींचं काय असतं, हिची केस लय लांब, हिचा ड्रेस लय चांगला, हिचा लय ड्रेस चांगला. पोरांचं पण तसंच. आणि आमच्या महिला भगिनींचं ते गाळ्यातलं काय तोळा, हिच्या गाळात किती 10 तोळ्याचे 20 तोळ्याचे. ताई काय नाही, तोळ्यावाली
ग्रॅमवाली सारखी आणि ग्रॅमवाली पण सारखीच. त्यामुळे आयुष्यामध्ये असं कसं हसत खेळत राहा. त्या आयुष्यात काय विनाकारण काय होतं, आपण जर हसलं बरं का, तुम्ही ऐकता ना पाठीमा इकडे. आता मी तुमच्या समोर तुमच्याला सांगतो, लय टेन्शन घेऊ नका. तर माझ्या पोराचं कसं व्हायचं, पुरीचं कसं व्हायचं, नातूचं कसं व्हायचं, नातीचं कसं व्हायचं. उगो टेन्शन घेऊन छाती दुखती, आणि एकदा छाती दुखली हसत राहा, खेळत राहा, नाती नातवंडाला खेळवत राहा. हे आयुष्य सुंदर आयुष्यामध्ये निश्चित प्रकारे आज खूप चांगला कार्यक्रम आहे. मी जर आता कार्यक्रम तुमचा चाललाय तर इंदापूरचा कार्यक्रम आहे, त्या जर कार्यक्रमाला नाही गेला तर निवडणुकीत माझा कार्यक्रम होईल. त्यामुळं खूप चांगला कार्यक्रम आहे. मी खरंच सांगतो की आज कल्याणराव पाठीमागं आपल्या भारतनाना कोळेकरांनी आपल्याला जेवायला बोलवलं होतं, पण मला माहिती, आम्ही जेवायला खरं सांगतो, मी स्पष्ट बोलतो, जरी पंढरपूरला गेलो असलो तर सर मला थोडं नॉनव्हेजची आवड आहे. आणि त्या नानाच्या कार्यक्रमामध्ये गेलो, त्या घरी जेवायला बोलवलं, भारतनाना म्हणले, आपलं चेअरमन कल्याणनाना म्हणले चला जेवायला. मी गंमत सांगतो, आणि त्यांनी नेलं आम्हाला भारतनानाच्या घरी जेवायला. घरी गेलो तर दिसली वांग्याची भाजी. ठीक आहे, असू द्या. आता ती तुमच्या घरी पण जेवण केलंय ताई, तुम्ही जेवण आम्हाला खूप चांगलं घातलंय. आणि तुमची आजही द्राक्षाची जी गोडी, हे ब्रिक्स वाहने नेमकं आम्ही टायमाला ती गेलती, ती ब्रिक्स अजूनही तुमच्याकडे वेगळी द्राक्षे, तर त्यामुळे माझ्याकडे पण द्राक्षे, पण तुमच्या द्राक्षेची पंढरपूरची गोडी वेगळी हो. त्यामुळे आज तुम्ही खूप चांगला कार्यक्रम इथं आयोजित केला. आणि असंच बोलवत जा तुम्ही. काळेसाहेब मी काम करणारा माणूस आहे, तुम्ही काही गोष्टी सांगितल्या, भविष्यामध्ये निश्चित प्रकारे आपल्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न माझ्यासारखा कार्यकर्ता करील. तुम्हा सर्वांना शुभेच्छा, दादांना श्रद्धांजली वाहतो, आणि या सगळ्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी मनापासून आणि त्या खेळाडूंचं पण अभिनंदन करतो. त्यांचा आदर्श तुम्ही सर्वांनी घ्यावा अशी विनंती करून तुम्हा सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. मामासाहेब, आजच्या जयंतीच्या दिवशी आमचे